तर मित्रांनो, जयंत कानिटकरला भेटणार चक्क आता त्याच्या पापाची शिक्षा. तर आता अशा प्रकारे होईल मालिकेचा शेवटचा भाग. तर चला जाणून घेऊया संपूर्ण अपडेट. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की आता जानू आणि विश्वाने जयंतचे सगळे काही कारनामे आता एका पेनड्राईव्हमध्ये सेव्ह करून ठेवलेले असतात. कारण की त्यांना माहीत असतं की पुराव्याशिवाय कोणी देखील आपल्यावरती विश्वास ठेवणार नाही. त्याच्यामुळे जयंतला योग्य ती शिक्षा जर द्यायचं म्हटलं तर जयंतबाबत सगळे काही पुरावे आपल्याकडे पाहिजे. तर त्यासाठी मात्र जानू आणि विश्वाने ही मेहनत केलेली असते. दुसरीकडे आता लक्ष्मी श्रीनिवास यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचा क्षण आलाय, तर दुसरीकडे आता भावना आणि सिद्धूच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठं संकट येणार असतं. कारण एकच की ही निलांबरी त्यांच्या आयुष्यामध्ये सतत अडथळे काही ना काही घेऊन येतच असते. एकीकडे तुम्ही पाहिलं असेल की कशा प्रकारे भावना आणि सिद्धूने आता जी काही निवडणूक तोंडावरती आलेली असते त्याच्यासाठी सगळी काही तयारी केलेली असते. पण आता तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की चक्क ही निलांबरी आता सिद्धूचा बाप म्हणजे संपतराव गाडे पाटील चक्क यांचा आता अपघात करायचं ठरवते. कारण की तुम्हाला आधी माहितीच आहे की भावनाचं बाळ होणार होतं. त्याच्यामुळे मात्र जे काही ह्या निलांबरीने खोटं पसरवलं होतं सगळीकडे की याच्यामुळे मात्र सिद्धूच्या वडिलांच्या जीवाला धोका आहे, म्हणजे संपतराव गाडे पाटलांच्या. पण मात्र ते सगळं खोटं असतं. ते बाहेर उघडकीस झाल्याच्या नंतर निलांबरी म्हणते की ते सगळं एक नाटक जरी असेल तर मी खरं तर घडवू शकते ना. त्याच्यामुळे निलांबरी काही लोकांना पैसे देते आणि सिद्धूच्या बाबांचा काटा काढायला सांगते. म्हणजेच तुम्ही विचार करू शकता ही निलांबरी कोणत्या थराला जाते. म्हणजेच ह्याच्यासारखी व्यक्तीच कोण असूच शकत नाही. तर दुसरीकडे आता सिद्धू आणि भावना दोघेजण देखील प्रचारासाठी निघालेले असतात आणि आता फायनल निवडणूक जवळ आलेली असते आणि तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की ही निलांबरी देखील भावनाला पाडण्यासाठी खूप सारे प्रयत्न करताना तुम्ही पुढे पाहाल. पण आपली भावना दणदणीत विजयी होते आणि ह्या निलांबरीच्या तोंडावरती चांगल्याच प्रकारे तिचं तोंडावरती पाडते देखील. तर मित्रांनो, आता पुढे तुम्हाला पाहायला भेटेल की भावना ज्या प्रकारे बोलली होती की विजय नेहमी सत्याचाच होतो, तर त्याच प्रकारे विजय सत्याचा झालेला असतो. तर दुसरीकडे आता ज्या प्रकारे तुम्हाला माहितीच आहे की जानू आणि विश्वाने जे कष्ट घेतलेले असतात की ह्या जयंतचा जगासमोर पर्दाफाश करायचा, पण त्या एवढ्या मोठ्या त्यांच्या कष्टाला आता फळ येणार असतं. कारण तुम्हाला माहितीच आहे की जयंत तुम्हाला दिसतो एवढा साधासुद्धा नाही, तो पण खूप चालाक असतो. कारण की त्याला माहीत असतं की विश्वाने ह्या घरामध्ये येऊन काय काय खोटाने केलेत आणि जानूला माझ्याबद्दल काय काय गोष्टी माहीत आहेत ह्या सगळ्या जयंतला देखील कळालेल्या असतात. त्याच्यामुळे जयंत म्हणतो की जानू, माझं सत्य जगासमोर सगळ्यात आधी आणण्याच्या अगोदरच मला असं काहीतरी केलं पाहिजे की जानू मला पहिल्यासारखी घाबरली पाहिजे आणि माझं सत्य जगासमोर सांगायच्या अगोदर तिने 1000 वेळा विचार केलेला पाहिजे. म्हणजे जयंतच्या लक्षात येतं की मी जर जानूच्या फॅमिलीला त्रास दिला तर जानू असं काहीच करू शकत नाहीये. दुसरीकडे बिचारा विश्वा आपला तुम्हाला माहितीच आहे की त्याला असं वाटत असतं की आता जानूच्या आयुष्यामध्ये सगळं काही चांगलं होईल, कारण की जयंतपासून तिची कायमची सुटका होईल. पण असं होणारच नाहीये मित्रांनो. कारण तुम्हाला माहितीच आहे की हा जयंत कानिटकर एवढा शातीर माणूस आहे. त्यांना जेवढा दिसतोय ना हा साधा भोळा, भले यांच्याकडे सगळे पुरावे असतील, सगळ्या गोष्टी असतील, परंतु तरी देखील मात्र जयंतला माहीत असतं की कशा प्रकारे ही सिच्युएशन हँडल करायची. कारण की याच्या अगोदर जयंतने एकच कांड केलेलं नसतं, याच्या अगोदर त्यांनी खूप सारे कांड केलेले आहेत. पण बिचारा विश्वाच्या आईला देखील न्याय भेटलाच पाहिजे. कारण तुम्हाला माहितीच आहे की हा जयंत खुनी आहे हे आपल्या सगळ्यांना तर चांगल्याच प्रकारे समजलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या जयंतला योग्य ती शिक्षा जर नाही झाली तर सगळ्यात भयंकर गोष्ट अशी घडेल. कारण की जयंतला शिक्षा न होण्याचं सगळ्यात मोठं कारण एकच असतं, ते म्हणजे ह्या जयंतचं प्लॅनिंग. कारण की मित्रांनो, जानूला सत्य माहीत असताना जानूने हे सत्य सांगितलेलं नसतं सगळ्यांना. त्याच्यामुळे जानूला असं वाटतं की दळवींच्या लोकांच्या आनंदामध्ये आपण हे असं नको दुःख अचानक न्यायला. पण हीच गोष्ट जानूला पुढे नडताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. पण आपला विश्वास जोपर्यंत जानूला सोबत आहे ना, तोपर्यंत मात्र ह्या जयंतचा पर्दाफाश जगासमोर तो घेऊन येणारच आहे. तर पुढे आता जानू आणि विश्वास दोघेजण मिळून देखील जयंतचा पर्दाफाश करायचं ठरवतात. पण जयंत जानूला धमकी देतो, जर तू माझं सत्य जगासमोर आणशील तर मी तुझ्या घरच्यांना संपवायला पण मागे पुढे पाहणार नाहीये. त्याच्यामुळे आता जानू नेमकं काय निर्णय घेते आणि काय करते हे पाहणं जास्तच रंजक ठरेल. त्याच्यामुळे बघूया पुढे नेमकं काय घडतं. त्याच्यामुळे तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो मित्रांनो, मला तुम्ही सांगा, आता ह्या जानूला सगळं सत्य माहीत होतं, तिच्याकडे पेनड्राईव्ह होता, तिच्याकडे सगळे पुरावे होते, तर तिने लवकरात लवकर ते पोलिसांच्या ताब्यात किंवा सगळ्या घरच्यांच्या समोर घेऊन यायचं सोडून तिने हे सगळं जे तिने विचार केला ना की दुसऱ्यांना किती दुःख होईल, काय होईल, याच्यापेक्षा तिने स्वतःची सेफ्टी पाहिजे होती. आणि दुसरीकडे ती निलांबरी जे काही कोटाने काड्या करते ना, आता तिचं खूप ओव्हर झालं. आता भावनाला पण सत्य माहीत आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर ह्या निलांबरीला एक योग्य ती शिक्षा झाली पाहिजे आणि सिद्धू आणि भावनाच्या सुखामध्ये संसार झालेला आपल्याला दाखवलं पाहिजे. तर भेटूया पुढे काय घडतं बघूया. तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि दररोज व्हिडिओ पाहायला अजिबात पण विसरू नका. धन्यवाद.